मित्रांनो, एकीकडे तुमची आमची लग्न जुळत नाहीत आणि अशातच आता सरकार म्हणते की तुम्हाला आम्ही जर लग्न करत असाल तर 2.5 लाख रुपये देऊ. मात्र हे 2.5 लाख रुपये सरकार जरी देणार असलं तरी मात्र लग्नासाठी मुलगी कुठून आणायची हा समाजासमोर, प्रत्येक समाजासमोर पडलेला एक मोठा गंभीर प्रश्न आहे. केंद्र सरकारची ही योजना आहे. याच योजनेची आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात आणि या योजनांच्या आशेवर आणि भरोश्यावरच तुमचं आमचं सध्याचं जगणं सुरू आहे. हाताला काम नाही, बेरोजगारी वाढते आहे आणि अशातच कुठेतरी सरकार एखादी योजना जाहीर करते आणि मग त्याचे कागदपत्र जमा करा आणि त्या योजनेच्या पाठीमागे फिरा. काहींच्या वाट्याला तो प्रसाद येतो, काहींना काहीच भेटत नाही. अशी ही सार्वत्रिक स्थिती आहे. खरं तर केंद्रातील मोदी सरकार आता नवविवाहित जोडप्यांच्या खात्याला 2.5 लाख रुपये जमा करणार आहे. ही एक विशेष योजना सरकारकडून चालवली जाणार आहे. वास्तविक ही जी योजना आहे तर फक्त ही एक प्रोत्साहन योजना आहे. जी जोडपी आंतरजातीय विवाह करत असतील म्हणजे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी हा योजना आहे. याच्या आधी सरकारने सामूहिक विवाह सोहळे किंवा अन्य प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. मात्र ही योजना फक्त आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठीच आहे आणि जर समजा हे लग्न कोर्टात होत असेल म्हणजे नोंदणी पद्धतीनं होत असेल तरच ही रक्कम दिली जाईल. अन्यथा तुम्ही जर समजा हे बाहेर लग्न करत असाल किंवा पळून जाऊन लग्न करत असाल तर अशा वेळेस ही योजनेचा लाभ नाकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोंदणी कार्यालयामध्ये रीतसर आंतरजातीय विवाहासाठी महिनाभर आधी अर्ज करावा लागेल आणि अर्ज केल्याच्या नंतर मग त्याची पडताळणी झाल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर दोघांचं संयुक्त खातं हे बँकेत काढलं जाईल आणि त्याच्यानंतर पडताळणी केल्याच्या नंतर 2.5 लाख रुपये हे त्या जोडप्याच्या खात्याला दिले जातील. याच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाची अट म्हणजे याच्यामध्ये एक जोडप्यांपैकी एक सर्वसाधारण कुटुंबातील असला पाहिजे तर दुसरा हा दलित समाजातील असावा लागेल. जेणेकरून या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे हा या योजनेमागचा हेतू आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देत आहोत. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.